अकोला के मूर्तिजापुर तालुका में काटेपूर्णा बैराज प्रोजेक्ट के लिए अधिग्रहित गांव जाम्भाबू के 100% पुनर्वास के सरकार के आश्वासन के बावजूद गुस्साए गांव वालों ने डैम बेसिन में आधी नंगी होकर खड़े होकर विरोध शुरू कर दिया। विधायक हरीश पिपले के पुनर्वास का आश्वासन देने के बाद गाँव वालों ने फिलहाल विरोध रोक दिया है। मूर्तिजापुर तालुका के गाँव जाम्भाबू का 100% पुनर्वास पूरा नहीं होने पर गांव वालों ने पानी में डुबकी लगाने का विरोध शुरू कर दिया। प्रोजेक्ट से प्रभावित लोगों के इस विरोध को तुरंत गंभीरता से लेते हुए मूर्तिजापुर विधानसभा के विधायक हरीश पीपले ने नागपुर में चल रहे विंटर सेशन में यह मुद्दा उठाया। विधायक पीपले की मांग के बाद सरकार ने सदन में माना कि वह जाम्भाबू में पुनर्वास के मुद्दे पर संज्ञान ले रही है। इसके बाद विधायक हरीश पीपले ने तुरंत जाम्भाबू के गाँव वालों से मोबाइल पर कनेक्ट किया और हाउस में 100% रिहेबिलिटेशन का मुद्दा उठाया और सरकार से हमारी मांग को सीरियसली लेने और पूरी करने और फिलहाल आंदोलन को टाळने की अपील की। तालुक्यामध्ये मंगरुळ कांबे काटेपूर्णा जो जल प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जांबा बुद्रुक हे गाव 2008 पासून संपूर्ण पुनर्वसन असं अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही आणि 2019-20 ला या गावचं जांबा बुद्रुक गावचं 13% पुनर्वसन केलं आणि आम्हाला भुलीत ठेवलं आणि या अशा संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याच्या म्हणजे आमच्या रोष सर्व गावाचा रोष आहे। त्यामुळे आम्ही हे अर्धनग्न जलसमाधी घेत आहे आणि जर आमचं गाव 100% पुनर्वसन झालं नाही तर याच्यापेक्षा आम्ही भयंकर तीव्र अधिवेशन करण्यासाठी पूर्ण गावाच्या वतीनं मी बोलू शकतो। संपूर्ण गाव इथं हजर आहे। 100% गाव पुनर्वसन झालंच पाहिजे असं मी बोलतो। सांगा काय नेमका त्रास तुम्हाला सहन करावा लागते या धरणाच्या याच्यामुळे? 10 वर्ष झाले आमच्या गावातील पुनर्वसन होते करून आमच्या घराशी शेवटी पाणी आलं। पाणी येऊन आम्हाला इचू काटा हे जनावर त्रास देतात। घर आमचे दलदल झालेले आहेत। आम्ही लय तकलीफ सोसून राहिलो। त्यासाठी आमचं गाव पुनर्वसन झालंच पाहिजे। आम्ही लय पाण्याला कटावलो, हे गाव उठलंच पाहिजे। इचू काटाचा भेवा सर थंडी लागते सर आम्ही कटवून गेलो पाण्याला। प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतात। प्रशासनाचं काही इकडे प्रतिनिधी येतात नाही? घर आमचे दलदल झाले सर। रात दिवस आम्हाला त्रास आहे पाण्याचा। रात्री सर्प इचून अजगर घरात येतात आमच्या। लहान लेकरं घेऊन आम्ही कुठं जा? जलसमाधीचा जो पवित्रा स्वीकारलेला आहे, काय नेमकं याच्या मागचं कारण आहे? काय मागणी काय आहे नेमकी? आमच्या इथं गावच्या बाजूनं काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पा अंतर्गत मंगरुळ कांबे इथं बॅरेज उभारलो। त्यावेळेस शासनाने आमच्याकडून शेती घेतल्या आणि शेतीचा त्यावेळेस मोबदलाही कमी दिला। नंतरच्या शेतीवाल्याला जास्त दिला। पण नंतरच्या काळात काय झालं की जसं बॅरेज सुरू झालं त्यावेळेस आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं की तुमचं जांबा बुद्रुक हे गाव पूर्ण पुनर्वसन होणार आहे आणि कालांतरानं कलम 11 सुद्धा लावलं, गावाचा विकास थांबवला। नंतर ते कलम काढून घेतलं आणि 13%च गाव म्हणजे 65 घरच फक्त त्यानं इथून घेतले, त्यांना जागा दिली आणि ते त्यांचं पुनर्वसन केलं। नंतर शासनानं आमच्या इकडे अजिबात लक्ष दिलं नाही। आज मागच्या वर्षीपासून हे पाणी रोखत आहेत दरवर्षी आणि पूर्ण पाणी गावला लागून आहे। तुम्ही डोळ्यानं पाहिलेलंच आहे। काल जे आम्ही जलसमाधीचा जो पवित्रा घेतला, गेल्या 2008 मध्ये प्रकल्प सँक्शन झाला। 2010 मध्ये शासनाने लेखी स्वरूपात पत्र दिलं ग्रामपंचायतीला की जांबा बुद्रुक गावाचे 100% आम्ही पुनर्वसन करू। त्या मागणीनुसार गावकऱ्यांनी सर्वांनी शेती आपली उपलब्ध करून दिली शासनाने, किंवा घेऊ शकता तुम्ही आमची शेती। आमचं गाव जर पुनर्वसन करत असाल तर आमची शेती घेऊ शकता। मग नंतर 13%चं पुनर्वसन केलं, बाकीचं तसं सोडून दिलं, वाऱ्यावर सोडून दिलं। मग वारंवार आमची मागणी सुरूच आहे। या गोष्टीला झाल्या आता 5-6 वर्ष कंटिन्यू आम्ही करत आहोत। त्यामुळे शासनाला कुठेतरी जाग येण्यासाठी आम्ही हे जलसमाधी अर्धनग्न जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला। त्यावेळेस कुठेतरी आमदार साहेबांनी विधान भवनात प्रश्न उचलला, पण त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन ते तुमचं जलसमाधी आंदोलन मागे घ्या, मी तुमचा प्रश्न पूर्ण मार्गी लावतो, हे आश्वासन 100%चं दिलं।